वांद्र्यानंतर आता आपण जाऊयात थेट बारामतीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलला धक्का बसलाय। एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक लढवली जाते। यात अजित पवारांचं पॅनल हे निवडणूक लढवतंय, तर विरोधी गटातनं सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे। या निवडणुकीत आपलं पॅनल निर्विवाद बहुमत मिळवेल असा विश्वास सहकार पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी व्यक्त केलाय। या साखर कारखान्याची 7 वर्षांनंतर निवडणूक पार पडतीये। राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि 7 शेतकरी कृती समितीचे आलेले आहेत आणि उरलेल्या सगळ्यामध्ये आमची आघाडी चालू आहे 4थ्या गटामध्ये आणि राहिलेले राखीव मतदारसंघातले सुद्धा 5च्या 5 सीट आमचीच लागतील अशी परिस्थिती आहे आणि मला खात्री राहिलेल्या सर्व जागा आम्ही जिंकू। आणि याच संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत। अरुण, सध्या काय परिस्थिती आहे? कुणाचं पॅनल आघाडीवर आहे? सुवर्णा, जसं आपण आता सांगितलं की आतापर्यंत 10 जागांचे निकाल हे स्पष्ट झाले असून त्यापैकी 7 जागांवरती सहकार बचाव पॅनलचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि 3 जागा ज्या आहेत त्या अजित पवारांच्या पॅनलला लागल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अजित पवारांचे परंपरागत विरोधक हे एकवटले आणि त्यांनी सर्व शक्तीनिशी अजित पवारांना यावेळी पहिल्यांदाच आव्हान उभं केलंय। अनेक वर्ष अजित पवारांच्या ताब्यात असलेला किंबहुना पवारांचं साम्राज्य असलेला हा कारखाना त्या ठिकाणी या साम्राज्याला तडा जातोय असं म्हणावं लागेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकूण जागा 21 आहेत, अजून बाकीचे जे इतर निकाल आहेत ते रात्रभरामध्ये लागतील आणि त्यामध्ये देखील सहकार बचाव पॅनलचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास सहकार बचाव पॅनलच्या वतीनं किंवा त्यांच्या नेत्यांच्या वतीनं व्यक्त होतोय। आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की जर या ठिकाणी माळेगावच्या कारखान्याचा निकाल हा अजित पवारांच्या विरोधामध्ये गेला तर तो अजित पवार आणि पवार घराण्याचे जे काही विरोधक आहेत त्यांचं एका त्यांचा हुरूप वाढवणारा हा विजय असेल आणि त्याचा परिणाम छत्रपती कारखाना जो भवानीनगरचा आहे आणि सोमेश्वर कारखाना जो आहे बारामती पासून जवळ असलेला त्या कारखान्यांवरती देखील होऊ शकतो, तिथल्या निवडणुकांवरती देऊ शकतो। आणि म्हणूनच पवारांची एक मोठी ताकद असलेली सहकार क्षेत्रातली किंवा राजकीय क्षेत्रातली ताकद असलेली ही कारखान्याची जी लॉबी आहे किंवा कारखान्याचं जे काही साम्राज्य आहे त्याला या निमित्ताने तडा गेलाय असं पुन्हा एकदा म्हणावं लागेल। बरोबर आहे। सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणूनच माळेगाव साखर कारखान्याची ही निवडणूक बारामतीच्या संपूर्ण राजकारणावरती, विशेषतः पवार कुटुंबाच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करणारी ठरू शकते। त्याचे रिफरकेशन्स आगामी राजकारणात कसे पडू शकतात? अगदी खरं काय, म्हणजे आता जसं आपण म्हटलं की आता यानंतर पुढे ज्या निवडणुका येऊ घातल्या तर त्यामध्ये छत्रपती कारखाना जो आहे भवानीनगरचा आणि सोमेश्वर नगरचा सोमेश्वर कारखाना आहे त्या ठिकाणी देखील आजपर्यंत पवारांचं प्राबल्य राहिलेलं आहे। मात्र परंपरागत विरोधक जे आहेत पवारांचे यापूर्वी अनेकदा एकत्र आले होते, एकवटले होते, पण यावेळी पहिल्यांदा त्यांना कुठेतरी यश मिळताना दिसतंय। आणि महत्त्वाचं म्हणजे की आज माळेगावचा जर विचार केला तर पूर्वीचे चंद्रराव तावरे जे एका अर्थाने पवारांचे निकटवर्ती समर्थक मानले जायचे ते देखील यावेळी अजित पवारांच्या विरोधामध्ये गेले आहेत आणि ते देखील अजित पवारांचे विरोधी पॅनलमध्ये आहेत। आणि हीच स्थिती जर इतर ठिकाणी जर राहिली तर निश्चित म्हणजे अगदी साखर कारखाने असू देत किंवा छोट्या मोठ्या सहकारी संस्था असू द्यात त्या ठिकाणी पवारांचं जे प्राबल्य आहे ते कमी व्हायला वेळ लागणार नाही। आणि आगामी काळामध्ये एकूणच म्हणजे जसं आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं आव्हान भाजपाच्या उमेदवारांनी किंवा भाजपाच्या वतीनं जे महादेव जानकर जे उमेदवार आहेत त्यांना जे उभं केलं होतं तर त्यांच्या निमित्ताने हे आव्हान स्पष्ट झालं होतं। ही परिस्थिती पुढे पवार कुटुंबियांच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून निश्चितच चिंतेची म्हणावी लागेल। धन्यवाद अरुण, या तपशिलाबद्दल। याचे अपडेट्स जे असतील ते इतरही बुलेटिन्स मधून आपण देत राहू, कारण 21 जागांचे निकाल हे नेमके काय लागतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तुर्तास अरुण यांचे धन्यवाद। आपण पाहिलं ही निवडणूक पवार कुटुंबासाठी महत्त्वाची मानली जाते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।